नमस्कार मंडळी. तर आज आपण एक भयानक आणि धक्कादायक जी घटना घडलेली आहे बंगळुरू शहरामध्ये. ही घटना म्हणजेच राजेश खेडेकर आणि त्याची पत्नी गौरी सांबेकर यांच्या आयुष्यातील एक काळा दिवस, काळा अध्यायच म्हणायचा. कारण की राकेश खेडेकर याने आपल्या पत्नीला मारून एका सुटकेसमध्ये पॅक करून तो पसार होण्याच्या मार्गावर होता. राकेश खेडेकर आणि त्याची पत्नी गौरी सांबेकर यांच्या आयुष्यामध्ये जे किरकोळ वाद होते त्याने त्यांचा बळी घातलेला. तर राकेश आणि गौरी हे दोघं पती पत्नी महाराष्ट्रातून बंगळुरूमध्ये गेले, तिथं शिफ्ट झाले. पण त्यांचं वैवाहिक जीवन सुखी नव्हतं. एका किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणानं इतकं भयंकर वळण घेतलं की राकेशनं गौरीची निर्गुण हत्या केली. तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये कोंबून तो घरातच सोडला आणि स्वतः सुद्धा त्यानं झुरळाचं औषध पिऊन बेशुद्ध अवस्थेत भेटलेला आहे. ही आहे एका प्रेमाची, वादाची आणि शेवटी गुन्ह्याची कहाणी. चला जाणून घेऊया या घटनेचा तपशील. तर बंगळुरू शहरात एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला असणाऱ्या राकेश खेडेकर याने त्याची पत्नी गौरी सांबेकर याची चाकू पोचकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. तर राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर हे दोघेही मुंबईत राहत होते. 2 वर्षापूर्वीच राकेश आणि गौरीचं लग्न झालं होतं. राकेश आणि गौरी 2 महिने आधीच मुंबईहून बंगळुरूला शिफ्ट झाले होते. मात्र यावरून दोघांमध्ये वारंवार वाद सुरू होते. राकेश वर्क फ्रॉम होम करत होता, तर त्याची पत्नी गौरी जॉबच्या शोधात होती. तर 26 मार्च 2025 रात्री गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. यानंतर राकेश आणि गौरीमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी गौरीने चाकू दाखवून राकेशला मारण्याची भीती दाखवली आणि आसपासचे भांडे दिले फेकून दिले. मग हे बघून गौरीचे कृत्य पाहून राकेश संतापला आणि तो चाकू घेत तिच्या मानेवर फिरवून हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर राकेश रात्रभर गौरीच्या मृतदेहाशी बोलत बसला होता. ए गौरी, माझ्याशी का भांडलीस? तू बंगळुरूमध्ये आल्यावर एवढा राग का आला होता? असं राकेश मृतदेहाशी बोलत होता. तर राकेश हा तिला मारून त्या मृतदेहाशी रात्रभर बोलत होता की तू माझ्यासोबत का भांडलीस? तू मुंबईहून बँगलोरला आल्यानंतर का भांडणं केलीस? तुला इथं का राहायचं नव्हतं? असं करत राकेश रात्रभर तिला त्या मृतदेहाशी बोलत होता. बरं, तो इतक्यावरच थांबला नाही, तर सकाळ झाल्यानंतर सकाळी त्यानं मृतदेहाचे बारीक तुकडे केले आणि एका सुटकेसमध्ये भरले. अशा प्रकारे त्यानं कृत्य केलेलं आहे. हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. बरे, सुटकेसमध्ये त्याचे मृतदेहाचे तुकडे भरल्यानंतर त्यानं माहिती सुद्धा जागेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबियातील लोकांना दिली होती. त्यानंतर तो स्वतःच्या खाजगी वाहनाने बंगळुरूवरून जागेश्वरीला येत होता. येत असताना त्यानं रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध आणि फिनल पिले. त्यामुळे तो शिरवळच्या आसपास बेशुद्ध झाला. मग तेथील काही स्थानिक लोक होते, नागरिक होते, त्यांनी पोलिसाला बोलवून घेतलं. पोलिस आल्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तर दरम्यान गौरीने रात्रीच्या जेवणासाठी भात आणि कुर्मा बनवला होता, पण दोघांमध्ये वाद झाल्याने दोघंही जेवले नव्हते. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कुकरमध्ये भात तसाच होता. अशा प्रकारची घटना घडलेली आहे. तर राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर यांचे 2 वर्षापूर्वीच लग्न झाले होते. गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी होती. तर 2 महिन्यापूर्वी दोघेही बंगळुरूला शिफ्ट झाले होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी बंगळुरू पोलिसांनी दोघांमध्ये समजूत देखील घातली होती. मात्र त्यानंतरही अशा प्रकारचं हे कांड झालेलं आहे. मात्र 3 दिवसापूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. हा वाद शिगेला पोहोचून राकेश खेडेकरनं पत्नी गौरी याला चाकूने वार करत तिची हत्या केली. राकेश खेडेकर एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर होता. तर राकेश वर्क फ्रॉम होम करत असता, तर त्याची पत्नी गौरी जॉबच्या शोधात होती. मात्र 26 मार्च 2025च्या रात्री गौरीनं मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. त्यानंतर रात्री गौरीमध्ये पुन्हा वाद झाला. फ्लॅटचे डिपॉझिट आताच आपण भरले आहे, ते परत मिळणार नाही, आधीच खूप खर्च झाला आहे, असं राकेश गौरीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यावेळी गौरीने चाकू दाखवून राकेशला मारण्याची भीती दाखवली. तसेच घरातील काही भांडेही गौरीने फेकलेली आढळली आहे. याच कारणावरून वाद झाला आणि अशा प्रकारे राकेशनं गौरीची हत्या केलेली आहे. आणि स्वतः पण झुरळाचं औषध आणि फिनेल पिऊन तो पण बेशुद्ध अवस्थेत पोलिसाला मिळाला होता. आणि अशा प्रकारचा हा जो रोजचा किरकोळ वाद एका मोठ्या भांडणामध्ये गेला. आणि अशा प्रकारच्या घटना रोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यावर एकमेकाची हत्या न करता ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढला पाहिजे. जर नवरा बायकोचं जमत नसेल तर डायरेक्ट डिवॉर्स घ्या, अलग राहा. परंतु अशा प्रकारचे रोज आपल्या समोर कारनामे होत आहेत.
यावर वेळीच आळा घातला पाहिजे, कारण की रोज अशा घटना घडत आहेत. जे मेरठ हत्याकांड होतं त्याचा जरी आपण उल्लेख केला तर एका पत्नीनं आपल्या पतीचे 15 तुकडे करून एका ड्रम मध्ये सिमेंट आणून सिमेंटामध्ये पॅक करून त्याला एका ड्रम मध्ये आपल्या पाण्याची टाकी नसते का त्या ड्रम मध्ये टाकून ही आपल्या बॉयफ्रेंड सोबत हॅप्पी होली करत फिरत होती. अशा प्रकारची घटना रोज घडत आहेत. एकच नाही तर अनेक प्रकारच्या असल्या घटना घडत आहेत. रोज काही ना काही अशा घटना घडत आहेत. तर मंडळी, यावर काय केलं पाहिजे, हे रोखण्यासाठी काय केलं पाहिजे आणि शासनानं देखील असे धोरण कशा प्रकारे आखले पाहिजे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. सावधान राहा, सतर्क राहा आणि असल्या गुन्ह्यापासून 4 हात लांबच राहा.